जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको ते तर आम्ही आजही करतो, विरोधाला विरोध नाही, पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे. आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं. विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो, एक मान असतो, तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो, काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे, पण त्या पदावरती माणसं नाहीयेत, तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे. नियमाची आडकाठी काही सांगतायत का नाही, आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे, सगळ्या बाबी आम्ही तपासतो. म्हटलं बघा, पण काही गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे. त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ती मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे. पण त्यावर सत्ताधारी आमदार आणि नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते, त्यावर पण त्याही वेळेला विरोधी पक्ष नेते होतेच. माझं म्हणणं काय असेल, संविधानाची अडकाठी किंवा नियम असेल तर नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे. तो केवळ विरोधी पक्ष नेत्याला त्या मोजमाप पट्टी लावणार असाल तर उपमुख्यमंत्र्याला लावली पाहिजे आणि ती मोडून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी पक्ष नेता पण पद पण केलं पाहिजे. बरोबर आहे, संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे. कारण काही काही ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आणि एक नाही 2-2 उपमुख्यमंत्री अशी म्हणजे मग तुम्ही उद्या 40-40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये. साहेब, संख्या नसताना दिल्लीमध्ये सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं होतं. साहेब, संख्या नसताना विरोधी पक्ष नेतेपद दिल्लीमध्ये भाजपला देण्यात आलं होतं आणि भाजपाने ते घेतले होतं. त्यावेळेच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्ष नेतेपदाला संख्या नसली तरी आम्ही ते त्यांना देतोय. मग असं ती औदारता मुख्यमंत्र्यांमध्ये नाहीये का? हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे, मी कसं देऊ? पण जेव्हा साहजिकच आहे, जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं, तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती. त्यांनी किती आले होते? मला वाटतं 3 किती पैकी 70 मध्ये 3 असताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. ही तुम्ही माहिती देत आहे तर 70 मध्ये 3 म्हणजे तो 10% किंवा किती टक्के देतोय? हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला. या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं, तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत? सभापती आणि अध्यक्ष असं म्हणतात, तुम्ही भेट घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणतात, पण जेव्हा अधिवेशन सुरू व्हायची यापूर्वी पत्रकार परिषद जेव्हा झाली, सभापती म्हणतात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. म्हणजे अर्थ काय? बघा, शेवटी याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण सगळेजण, आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत असतो. ठीक आहे, काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्तेवरती बसतो, बाकीचे समोर बसतात. खरं विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे, कारण कोणाचा विरोधी हे मी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोललो होतो. तरी आता ती संज्ञा आहे, जसं ओला दुष्काळी संज्ञा नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, पण विरोधी पक्षनेता ही संज्ञा असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे दोन्ही सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं पाहिजे. विरोधी पक्षानं विधानसभेमध्ये भास्कररावांचं नाव दिलं आहे आणि विधान परिषदेमध्ये सतेज पाटलांचं दिलं आहे. अधिवेशन सुरू होताना अशी एक चर्चा सुरू झाली
की भाजपनं 2 वेगळी नावं म्हणजे विधानसभेत वडेट्टीवारांचं आणि परिषदेत अनिल परबांचं नाव विरोधकांना सुचवलंय. यात कितपत तथ्य आहे? नाही, आता जसं काही जण असं म्हणतात मी काय भाषण करायचं तुम्ही नाही सुचवायचं, तसं विरोधी पक्ष नेते पदाचं नाव कोणी द्यायचं हे सत्ताधारी नाही ठरवणार. नाही, पण अशा साहेब, माझा चर्चा प्रश्न आहे 30 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की 30 जूनला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. यावर आपलं काही प्रतिक्रिया? हा मुहूर्त कुठून काढला त्यांनी? ज्या वेळेला एखादा घाव बसतो तेव्हाच त्याचं औषधोपचार करण्याची गरज असते. मी कालही या विषयावरती बोललेलो आहे की शेतकरी कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडलेला आहे आणि त्याला तात्काळ मदत करणं. आज सुद्धा कर्जाचं पुनर्गठन हा शब्द फार वाईट आहे. पुनर्गठन म्हणजे त्याचं कर्ज तर माफ होत नाही पण व्याजावरती व्याज चढत जाते. त्याच्या डोक्यावरची टांगती तलवार तशीच आहे.